आणि आता दसऱ्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूयात। राज ठाकरेंच्या हस्ते शिवतीर्थावर शस्त्रपूजन, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांच्या शस्त्राचं राज ठाकरेंच्या हस्ते पूजन। नातू कियांकडून आजोबा राज ठाकरे यांना दसऱ्याच्या शुभेच्छा। आजोबा राज ठाकरे यांना आपट्याचं पान देत कियांकडून दसऱ्याच्या शुभेच्छा। आम्ही संविधानावर चालणार, मनुस्मृतीवर नाही, असं अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं होतं। संघाच्या कार्यक्रमामध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य। शेजारील देशांमधील अस्थिरता भारतासाठी चिंतेचा विषय, भारत जगाला मार्ग दाखवू शकतो, मोहन भागवत यांचं वक्तव्य। तर संघ जातपात मानत नाही, आजही शाखेत दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांचा सहभाग। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा विशेष लेख। तात्काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विसर्जित करावा, गांधींच्या विचारांच्या अनुषंगाने पुढची वाटचाल करावी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। दसऱ्यानिमित्त राजनाथ सिंग यांच्याकडून शस्त्रपूजन, राजस्थानच्या भुजमध्ये भारतीय लष्कराच्या शस्त्राचं पूजन। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये बीएसएफकडून आज विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजा संपन्न। दरम्यान ही तीच तोफखाना बटालियन आहे ज्यानं मे महिन्यामध्ये ऑपरेशन सिंदूर दरम्यान शस्त्राला धडा शिकवला होता। याच वेळी सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती।